बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स येतात की सर मला ऑलरेडी एक मुलगी आहे आणि आता मला मुलगा हवा आहे, किंवा बऱ्याच जणांच्या अशाही कमेंट्स असतात की सर मला ऑलरेडी मुलगा आहे आणि आता मला मुलगी हवी आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल, कोणत्या वेळी शरीर संबंध ठेवावे लागतील, किंवा वाय गुणसूत्र वाढवण्यासाठी काय करावं लागेल, किंवा एक्स गुणसूत्र वाढवण्यासाठी काय करावे लागेल. तर आता हे सर्व प्रश्न जे आहेत त्या सर्व प्रश्नांचं मी उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. ते पण सायंटिफिकली, हवेतल्या गोष्टी नाही करणार, त्या पाठीमागचं वैज्ञानिक कारणसुद्धा मी सांगणार आहे. आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला या व्हिडिओमधून एक गोष्ट नक्की समजेल की ठरवून एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला जन्म घालता येतं का, येतं तर कसं, येत नाही तर का येत नाही, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप गिरी, आपल्या पॅरामेड शिक्षण या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, यूट्यूबवरती बरेचसे असे व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की आता मला बऱ्याच जणांचा प्रश्न येतो असा की सम दिवस किंवा विषम दिवस त्या दिवशी जर संबंध केले तर कोणत्या दिवशी संबंध केल्यामुळे मुलगा होतो, सम दिवशी किंवा विषम दिवशी. तर हा जो एक कन्सेप्ट आहे मला खूप प्रमाणामध्ये हा विचारला जाणारा प्रश्न आहे. कारण यूट्यूबवरती असे बऱ्याच प्रकारचे व्हिडिओज आहेत, बरेच ज्योतिषी आहेत ज्यांचा अशा या टॉपिकवरती व्हिडिओ आहे यूट्यूबवरती. पण त्या पाठीमागं आता आपण पाहूया की नेमकं तथ्य काय आहे. खरंच समदिवशी संबंध केल्याने ठराविक मूल किंवा मुलगी होते का, किंवा विषम दिवशी संबंध केल्याने ठराविक मूल किंवा मुलगी बाळ जन्माला आपण घालू शकतो का. तर आता हे सगळं जाणून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की नेमकं एक बाळ, मग ते मुलगा असेल किंवा मुलगी असेल, कसं जन्माला येतं हे मी तुम्हाला अगोदर समजावून सांगेल, किंवा हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा, सायन्स काय म्हणते किंवा विज्ञानाच्या दृष्टिकोनाने मुलगा किंवा मुलगी कशा पद्धतीने जन्माला येतात ते आपण सर्वप्रथम पाहून घेऊया. तर पहा, कुठल्याही प्रकारचं मूलबाळ जन्माला येण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी दोन असतात. ते म्हणजे एक आहे स्त्रीचा बीजाणू, आता हे स्त्री बीजाणू, आणि दुसरा आहे शुक्राणू जो की पुरुषाचा शुक्राणू असतो. आता स्त्री बीजाणू आणि पुरुषाचा शुक्राणू ह्या दोघांचं ज्यावेळेस मिलन होतं त्यालाच आपण म्हणतो फर्टिलायझेशन, किंवा यालाच आपण फलन म्हणतो. नेमकं काय असतं, शरीर संबंधादरम्यान पुरुषाचे शुक्राणू स्त्रीच्या योनिमार्गाने आतमध्ये प्रवेश करतात आणि ह्या स्त्री बीजाणूमध्ये हा पुरुषाचा शुक्राणू एंटर करतो. त्यावेळेस एक नवीन मूल किंवा बाळ जन्माला येतं, किंवा ते मूल किंवा बाळ जन्माला येण्याची प्रक्रिया सुरुवात होते, त्यालाच आपण फर्टिलायझेशन म्हणतो. पण नेमकं घडतं कसं, एक मूल जन्माला येणार आहे किंवा एक मुलगी जन्माला येणार आहे हे कसं ठरलं जातं. तर पहा, हे ठरलं जातं गुणसूत्रावरून. हे जे बेसिक गोष्ट आहे जी बऱ्याच जणांना माहिती असतील तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर पहा की स्त्रीचा हे जो बीजाणू आहे, स्त्रीच्या गर्भाशयामध्ये असणारा हा जो बीजाणू आहे, हा बीजाणूमध्ये जी गुणसूत्र असतात जे की लिंग ठरवत असतात की जन्माला येणारा बाळ मुलगा होणार आहे किंवा मुलगी होणार आहे. आता स्त्रीचा जो बीजाणू आहे, हा स्त्रीचा बीजाणू फक्त एकच प्रकारचं गुणसूत्र घेऊन जात असतो, किंवा एकच प्रकारचं गुणसूत्र हे स्त्रीच्या बीजाणूमध्ये असतं, ते आहे एक्स क्रोमोझोम. यालाच आपण क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्र. हे एक्स क्रोमोझोम फक्त स्त्रीच्या बीजाणूमध्ये असतात. आता हे स्त्रीचा बीजाणू आहे, ठीक आहे. आणि हा जो पुरुषाचा शुक्राणू आहे, आता हा जो पुरुषाचा शुक्राणू आहे, हा शुक्राणू दोन प्रकारचे गुणसूत्र कॅरी करतो, किंवा दोन प्रकारचे गुणसूत्र वाहून नेण्याचं काम करतो. म्हणजे एका टाईमला दोन्ही प्रकारचे गुणसूत्र तो घेऊन जात नाही, पण लाखो शुक्राणू स्त्रीच्या योनिमार्गाने आतमध्ये ह्या स्त्रीबीजाला फर्टिलाइज करण्यासाठी प्रवेश करतात. पण त्यामधील काही शुक्राणूंचा गुणसूत्र असतो एक्स, तर काहींचा असतो वाय. आता प्रश्न असा पडतो की मुलगी केव्हा जन्माला येते आणि मुलगा केव्हा जन्माला येतो. तर साधारणपणे पहा, स्त्रीचा गुणसूत्र फिक्स्ड असतो एक्स, जो की मुलीला जन्म घालत असतो, ठीक आहे. पण आता फक्त स्त्रीच्या या बीजाणूच्या गुणसूत्रावरती या ठिकाणी कोणत्याही गोष्टी निश्चित होत नाहीत किंवा निश्चित करता येत नाहीत. मग काय करावं लागेल, किंवा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे स्त्रीचा हा स्त्रीला जन्म देणारे हे जे गुणसूत्र आहेत, किंवा पुरुषांना गुणसूत्र देणारे किंवा पुरुषांना जन्म देणारे हे जे गुणसूत्र आहेत ते नेमकं काय असतात आणि कसं काम करतात. तर पहा, पुरुषाचा शुक्राणू एक्स गुणसूत्र घेऊन येत असेल, किंवा पुरुषाच्या शुक्राणूमध्ये एक्स गुणसूत्र असेल, तर याचा अर्थ हे एक्स इथे येऊन लिंक होतं. एक्स आणि एक्स ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस दोन एक्स होतात. दोन एक्स म्हणजेच त्या ठिकाणी फिमेल म्हणजेच मुलगी जन्माला येते. उलट समजा हा शुक्राणू वाय गुणसूत्र घेऊन आला असेल, तर ह्या फिमेलचा जो किंवा हा जो स्त्रीचा बीजाणू आहे हा ऑलरेडी एक्स फिक्स्ड असतो. ह्या एक्ससोबत जर हे वाय लिंक झालं तर याचा अर्थ होतो एक्स प्लस वाय इज इक्वल टू मेल, म्हणजेच पुरुष जन्माला येतो किंवा मुलगा जन्माला येतो, ठीक आहे. इथपर्यंत
हे विज्ञान सांगतं किंवा सायंटिफिकली हे प्रूव्ह केलं गेलेलं आहे किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाने हे सिद्धसुद्धा केलं गेलेलं आहे. मग अशा पद्धतीने मुलगा किंवा मुलगी जन्माला येते. आता येऊया आपण मेन टॉपिकवरती, जो की आजचा आपला टॉपिक आहे. आता मी जे बरेच व्हिडिओ बघितलेत, मला कमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच जणांनी विचारलं गेलेलं आहे की आता या ठिकाणी पहा, मी मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये बिलकुल फरक करत नाही, पण बऱ्याच जणांना वाटतं की ऑलरेडी आपल्याला एक मुलगा आहे तर मुलगी व्हावं. ठीक आहे, ते वाटणंसुद्धा योग्यच आहे. किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की ऑलरेडी मला एक मुलगी आहे, मुलगा व्हावा, मुलगा आहे तर मुलगी व्हावं. ठीक आहे, बऱ्याच जणांचे असे कमेंट्स आहेत. पण या मोहापोटी त्यांचा बराचसा लॉस होतो किंवा त्यांना बऱ्याच ठिकाणी ठगलं जातं, त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. तर कुठलाही डॉक्टर, तर आता हे नेमकं काय, बरेच जण ज्योतिषाकडे सुद्धा जातात, आपण ऐकलं असेल. किंवा तुम्ही या व्हिडिओला पाहण्याचा तुमचा एक असाही उद्देश असू शकतो की तुम्ही जे थंबनेल बघितले ज्यावरती मी सम आणि विषम दिवसबद्दल सांगितलं गेलं आहे, तर तुम्हाला सम आणि विषम दिवसबद्दल आणखीन माहिती घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, असंही कारण असू शकतं. पण नेमकं समदिवशी संबंध केल्याने किंवा विषम दिवशी संबंध केल्याने नेमकं खरंच मुलगा किंवा मुलगी ठरवून आपल्याला जन्माला घालता येतं का, ते आपण बघूया. तर पहा, सम दिवस आणि विषम दिवस, मी तुम्हाला सांगितलं की मुलगी आणि मुलगा होण्यापाठीमागचं कारण काय. तर मुळात जे सम दिवस किंवा विषम दिवस ठरवून संबंध बनवले जातात, तर याचा मुलगा किंवा मुलगी जन्माला घालण्याशी कुठल्याही प्रकारचा वैज्ञानिक दृष्टिकोनाने संबंध नाहीच. आता प्रश्न असा पडतो, बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स आहेत किंवा बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की समविषम दिवस ठरवून मुलगा किंवा मुलगी जन्माला घालता येते आणि ते आम्ही अनुभवले, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर त्यांच्यासाठी एक मी गोष्ट सांगणार आहे. तर पहा, जसं की एक कॉईन आहे, त्या कॉईनला आपण जर हवेमध्ये उधळलं तर त्याच्या दोन बाजू आहेत, त्या दोन्हीपैकी कुठली तरी एक बाजू ऑटोमॅटिकली येणारच आहे समोर वरती. तसंच ह्या ठिकाणी मुलगा किंवा मुलगी येणारच आहे. 50% चान्सेस, मी जर म्हणलं समदिवशी जर संबंध केले तर मुलगा होईल, तर मुलगा होण्याचे चान्सेस किती आहेत, 50% आहेत. आणि मुलगी होण्याचे पण चान्सेस 50% आहेत. मग त्या केसेसमध्ये त्यांचा योगायोग झालेला असतो की त्या ठिकाणी मुलगाच जन्माला येतो. पण त्यापाठी मग कुठल्याही प्रकारचं वैज्ञानिक कारण नाही. जगातल्या कोणत्याही कितीही मोठ्या डॉक्टरांना जर तुम्ही विचारलात तर तो त्यापाठी मागचं विज्ञान हेच सांगेल. कारण समविषम दिवसावरून काहीच ठरलं जात नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कारण दिवस कोणताही असेल तर या गोष्टी बदलणार नाहीत. शुक्राणू बदलणार नाही, गुणसूत्र बदलणार नाहीत, स्त्रीचा बीजाणू बदलणार नाही. हो, आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ओव्ह्युलेशन दिवस, कोणत्या ओव्ह्युलेशनच्या दिवशी संबंध केल्यानंतर किंवा ओव्ह्युलेशनच्या दिवशी किंवा मासिक पाळीच्या कितव्या दिवशी संबंध केल्यानंतर मुलगा होतो किंवा मुलगी होती, त्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. पण ते ठरवून सुद्धा, त्या केसेसमध्ये सुद्धा ठरवून मुलगा किंवा मुलगी सुनिश्चितपणे जन्माला घालता येत नाही. तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही भूलथापांना सम किंवा विषम दिवस, ज्याला आपण समदिवशी संबंध केल्याने किंवा विषम दिवशी संबंध केल्याने त्या ठिकाणी मुलगा किंवा मुलगी जन्माला घालता येतं असं जर कोणी सांगत असेल किंवा यावरती तुम्ही ॲडवाईस कोणाकडून जर घेत असाल, तर हात जोडून मी रिक्वेस्ट करतो की या भानगडीमध्ये नका पडू. कुठल्याही प्रकारच्या पद्धतीने असं ठरवलं जातं किंवा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं विज्ञान किंवा कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी आजपर्यंत राहिलेली नाही की ठरवून मुलगा किंवा मुलगी जन्माला घालता येईल. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माझ्या व्ह्युअर्सला मी एवढंच सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारच्या अशा भानगडीत पडू नका. जर या व्यतिरिक्त आणखीन काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि हां, व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची नवीन माहिती आपल्याला मिळाली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कॉमेंट सेक्शनमध्ये आपलं मत मांडायला विसरू नका, जेणेकरून इतरांना सुद्धा या गोष्टीमध्ये नॉलेज मिळेल. आणि चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवीन माहिती असणारी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.